कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, तुम्ही ना याल तेव्हा मला कळवा, म्हणजे मी तुम्हाला पत्ता पाठवते। हा ठीक आहे। बाई, आज एवढ्या जोरात हाक मारली मोमाला तुम्ही छोटे सरकार, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार आहे, हो ना? हो मम्मा। हो, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, हे असं काय काम आहे जे तुमचे मामा करू शकले नाहीत आणि त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट माझ्याकडे यावं लागलं? हा मम्मा, अगं ते काम फक्त तूच करू शकतेस। बरं, असं आहे का? सांगा बरं काय काम आहे? मम्मा, अगं तू बापूंना काल ज्या बाबांबद्दल सांगत होतीस ना, त्या बाबांना मला भेटायचे। ते भविष्य बघणार आहे। हो मम्मा। हो, पण तुम्हाला त्यांना का भेटायचंय? मम्मा, कारण मला माझं भविष्यच बघायचे ना। भविष्य? अहो छोटे सरकार, पण तुम्हाला तुमचे भविष्य का जाणून घ्यायचंय? अगं मला कॉम्पिटिशन आहे ना मम्मा, मग मी त्यामध्ये जिंकेन का नाही हे त्यांना विचारायचे। हो, एवढंच ना छोटे सरकार? अहो, मग त्यासाठी त्या बाबांना जाऊन भेटायची काय गरज आहे? अहो, मी तुम्हाला सांगते ना, या स्पर्धेत 100% तुम्हीच जिंकणार बघा। मम्मा, अगं प्लीज सांग ना ग तू, अजून खूप विचारायचे मला काय काय। बरं, असं आहे का? मग सांगा बरं, तुम्ही अजून काय काय विचारणार आहे? मम्मा, अगं मला सारखी चक्कर येते, मग मला असं का होतंय हे त्यांना विचारायचं। अहो छोटे सरकार, असं का बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला काही झालेलं नाहीये, तुम्ही एकदम बरे आहात। मम्मा, अगं हे जर त्या बाबांनी मला सांगितलं असतं तर मला बरं वाटलं असतं। प्लीज तू सांग ना ते कुठे असतात ते, प्लीज। अहो छोटे सरकार, तुम्ही एवढे लहान आहात आणि तुम्ही एकटे कसे जाणार? त्यापेक्षा एक काम करते, मी तुमच्या सोबत येते। हा मम्मा, अगं माझं भविष्य ऐकायला तू कशा येतेस? त्यापेक्षा मी एकटा जातो। तू नाही सांगणार तर मी मामाला विचारतो। अहो छोटे सरकार, हे बघा, सांगायला काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही एकटे कसे जाणार? मम्मा, मी माझ्या फ्रेंड्स बरोबर जातो, तू फक्त सांग मला। बरं ठीक आहे, थांबा, ते जास्त लांब नाही राहत, ते बाबा ना इथून। थांब, माझ्यावर लिहून दे। म्हणजे तुम्ही पूर्ण तयारीत आलाय छोटे सरकार? हा कुंडली बघून भविष्य सांगणाऱ्या बाबांचा पत्ता, अमोलने नक्की काय ठरवले ना हे बघितलंच पाहिजे। हे घ्या। थँक्यू मम्मा। वेलकम छोटे सरकार।
डॉक्टर 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 लवकर या ना. डॉक्टर बघा ना, याला काय झाले? शांत व्हा पॅनिक होऊ नका. काय झालं याला? अहो डॉक्टर, याला चक्कर आली. मामा याला आत घेऊन जावा. काय झालं? हो, बरेच दिवस झाले त्याला चक्कर येते. आता थोड्या दिवसापूर्वी तो ऍडमिट होता. मी मध्येच त्याला घरी घेऊन गेलो होतो. ठीक आहे तुम्ही बसून घ्या. मला चेक केल्याशिवाय काही बोलता येणार नाहीये. मी चेक करते आणि तुम्हाला सांगते. बसून घ्या तुम्ही. बसते. हा बसा. रिपोर्ट द्यायला म्हणून आलो होतो आणि इथं ही दिसली. आप्पीच्या पोराला परत चक्कर आली का काय? नियती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.